श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज तुमच्याबरोबर शेअर करते मी माझी उंबरठा पूजा जी मी नेहमी करत असते आणि स्पेशल काय सणवार असेल तेव्हा करते। गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मंगळवार अशा वारांना करते। इथे ना मी हळदीचं लेपन केलं आहे उंबरठ्याला। तर हळद, गोमूत्र आणि पाणी ह्यांचं मिश्रण करून मी हळदीचं लेपन करते। त्यानंतर ना अशा प्रकारे रांगोळी काढून घेते। स्वस्तिक काढून घेतले, दोन्ही साईडला सेमच रांगोळी काढते, दाराच्या ह्या साईडला आणि त्या साईडला। आणि अशा प्रकारे हळदीचं लेपन केलेलं त्याच्यावर सुंदर अशी रांगोळी काढून घेते। कमळ, गोपदम आणि चांदण्या वगैरे आपल्याला म्हणजे आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये ज्या रांगोळ्या काढणं शुभ आहे त्या सगळ्या रांगोळ्या मी दारामध्ये काढते। त्यानंतर इथे लक्ष्मीची पावळं हळदी कुंकूची म्हणजेच पिवळ्या आणि लाल रंगाची अशा प्रकारे इझिली काढते। तर इथे सुंदर अशी लक्ष्मीची पावलं रांगोळी ना मी डॉटनेच काढते। तुम्हाला दिसत असेल आता मी कशा प्रकारे रांगोळी काढते ती। त्यानंतर ना हे माझ्याकडे काही छाप आहेत ज्याच्यामध्ये गाईचे पदम, त्याचबरोबर वाराची रांगोळी, अशा प्रकारे कमळ आणि हे दोन कमळ मी दोन्ही साईडला काढते। एका कमळमध्ये मी शंख काढते, एका कमळमध्ये चक्र, हा चक्र काढलेला आहे जो लक्ष्मीला प्रिय आहे, बालाजीला प्रिय आहे तो। आणि मग त्यामध्ये रंग भरते। शुक्रवारची रांगोळी असेल तर हिरवा रंग, त्याचबरोबर हा लक्ष्मी पदम आहे ते काढते, त्याच्यावर पिवळा रंग घालते। सेम ह्या साईडला काढलेला तशीच दुसऱ्या साईडला इथे मी गायत्री पदमची रांगोळी आहे आणि कमळामध्ये शंख काढलेला आहे, तर तशीच रांगोळी काढते। त्यानंतर ना रंग असं आपण डबल किंवा सिंगल कलरमध्ये भरून घेते किंवा मी रेग्युलर साधी रांगोळीसुद्धा काढते। तर आज मी रंग भरलेला आहे, असा डबी मिळते ही रंग भरायची त्याच्यामध्ये। त्यानंतर ना मी कमळ कशी काढते हे दाखवते। फक्त मी रांगोळीचे डॉट देते, म्हणजे कलरचे डॉट दिलेले आहेत आणि त्याच्याने असं हे आपली एखाद्या काडीने अशा प्रकारे रांगोळी काढून घेते, म्हणजे ही एकदम इझी रांगोळी आहे। आणि अशा प्रकारे हे कमळ काढते। त्यानंतर ही छोटे छोटे डॉट देऊन ना असं आपण कोणत्याही डिझाईनची रांगोळी काढू शकतो। तर आज मी ह्या डिझाईनची काढलेली आणि छान वाटत होती। आज शुक्रवार होता आणि छान लक्ष्मी मातेला प्रिय असे कमळ सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि छान छान कलर भरले ना का मस्त मस्त रांगोळ्या तयार होतात। त्यानंतर इथे मी दिवा लावला आणि दिव्यामध्ये मी राईचं तेल घालते, कारण का राईचं तेल हा बाहेर साईडला लावण्यासाठी राईचा तेल वापरायचा, देवापुढे नेहमी तिळाचं तेल वापरायचं। त्यानंतर ना अशा प्रकारे हळद कुंकू वाहून घेते। हळद कुंकू मेन आहे, तुम्ही कितीही रंग भरा पण हळद कुंकू शिवाय रांगोळी अधुरी आहे। हळद कुंकू लावून छान रांगोळी अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतलेली आहे आणि माझी इथे उंबरठा पूजा झालेली आहे। खूप सुंदर वाटतं आणि प्रसन्न वाटतं। आपण भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये। आता बाय।